महत्वाचा मुद्दा आहे की गोष्ट मोठी होण्याची वाट बघण्याची आवश्यकता नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा कायद्याचं पाठबळ तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. आणि मॅडम, कार्यक्रमातला पुढचा फोन आलाय, तो पटकन घेते. आपल्याशी बोलतायत प्रदीप अग्निहोत्री पालघरहून. नमस्कार प्रदीपजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला. मी प्रदीप अग्निहोत्री बोलतोय पालघरहून. हो. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता हे जे प्रकार वाढत आहेत त्याला आई वडील कितपत जबाबदार आहेत? मला वाटतं आई वडील जास्त जबाबदार आहेत, त्यांचे संस्कार कमी पडतात. धन्यवाद. मूळ पुन्हा येतं संस्कारांपाशी. काय वाटतं आपल्याला? प्रदीप अग्निहोत्रीने जो प्रश्न विचारला तो जरी त्यांनी खूप डिटेलमध्ये नसेल विचारला तरी त्यांचा बोलण्याचा जो संदर्भ होता तो मला असं वाटतं, ते ऐकत असेल तर मला करेक्ट करावं की आई वडील किती जबाबदार आहेत. मला असं वाटतं त्यांना हे म्हणायचं आहे की स्त्री ज्या लग्न करून येते, सासरी येते, त्यावेळेला गुन्हे जे ती दाखल करते पोलीस स्टेशनला की मला सासरचे लोक छळतात आहे, मला सासरचे लोक हुंड्यापायी सारखं हे करतात आणि मला घटस्फोट घ्यायचा आहे, मला नाही नांदायचं. तर हे प्रकार किती वाढत आहेत. आणि तिला पूर्वी कसं होतं की दिल्या घरी तू सुखी राहा, तुला आता तुझं लग्न लावून दिले, आता तू इथे यायचं नाही, हा प्रकार खूप होता. त्यामुळे जरी तिच्याकडे तिला छळ होता तरी तिला माहेरच्या सासरच्या माणसांकडे जाण्यासाठी सामाजिक प्रेशर होता की मुलगी एकदा सासरी गेली की ती माहेरी येता कामा नये, नाही तर माहेरच्यांची इज्जत जाईल. दिल्या घरी तू सुखी राहा, हा एक प्रकार होता. पण हल्ली असं मला वाटतं अग्निहोत्रींच्या मनात हे आहे की हल्ली आई वडील सुद्धा आपल्या मुलीला जरी तुझं सासरची पटलं नाही तरी तू काही काळजी करू नको, मी इकडे आहे, त्यामुळे तू परत ये. आणि आता हल्ली मोबाईल पण पुष्कळ झालेले आहेत. प्रत्येक क्षणाला मोबाईलवरून तिला फोन करून विचारणं कसं आहे. कम्युनिकेशन खूप वाढलंय, मुली पण सुशिक्षित झाल्यात. पण हे प्रकार आहेत. पण सर्वस्वी हे प्रकार काही मुलीच्या जेन्युइन जे डिफिकल्टीज आहेत हे सगळे सुपरफिशियल झाले. म्हणजे ते म्हणतात की आई वडील जबाबदार आहेत. डेफिनेटली ज्या ठिकाणी मुलगी सुखी आहे, संसारामध्ये नांदत आहे, तिला काही प्रकारचा त्रास नाही किंवा थोडाफार असेल तो निगोसिएशन, रिकन्सिलेशन, मिडिएशननी तो दूर करता येईल. पण असं नसताना तिला इन्स्टिगेट करणं आणि तिला नांदूनच न देणं आणि कसंही करून ती